मित्रांनो, ही बघा तुमची लाडकी दीदी किती छान आणि सुरेख डान्स करत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात इथं डान्स बघून झालेली आहे, जी की मला बिलकुल पण आवडलेलं नाही. पण ठीक आहे. नमस्कार, मी वैभव देशमुख आणि ही जी पहिली पोरगी ती वैष्णवी देशमुख म्हणजे माझी बहीण. सकाळी उठल्या-उठल्या आधी पाणी ठेवलं होतं आणि हिने अंघोळ करून घेतली होती. आज मी माझा स्पेशल नाश्ता बनवणार होतो. त्याच्यासाठी मी मिरची आणि कांदा टाकलेला होता, तळून घेतला होता. मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय आमच्या भाषेमध्ये याला पातेलं म्हणतात आणि खूप जण भगोणं पण म्हणत असतात. हे ना आमच्या आईला खूपच जास्त आवडतं. त्याच्यामुळे आता पुण्याला गेल्यामुळे माऊच्या घरून तिनं चोरून आणलेलं आहे. सॉरी, चोरून नाही, माऊला विचारून म्हटलं माऊनं दिलेलं आहे. हिला इतकं आवडलं ना ते. आमच्या घरी एक तर भांडी कमी तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला भांडी पण जास्त करायची नाही. एक तर घर छोटं आहे. तिला बोललो नको आणू, तरी पण आणलंय तिनं. आता इकडे मी घेतलेले आहे रात्री भिजायला टाकलेले हरभरे आणि थोडेसे हिरवे वाटाणे. आता इकडे आपला कांदा आणि मिरची चांगली फ्राय झाली ना, त्याला एकदम बाजूला काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचे आहे वाटाणे आणि चणे. बापरे! आता माझ्या घरामध्ये जाळ लागता लागता वाचला. हे माझ्या अंगावर उडून आलं, चटका बसलाय, पण ठीक आहे. खाण्यापुढे हे नॉर्मल आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे. छान-छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे आपलं ते मिरची आणि कांद्याचं मिश्रण. मित्रांनो, माझा नाश्ता रेडी होता. आता दीदीचा नाश्ता बघा किती छान-छान आणि चटक्याचं बनवून खाते. ही बनवत होती इकडे भगरीचे तांदळाचा भात, कारण तिला गुरुवार होता. त्याच्यामुळे तिनं गोड भात बनवायला लागली आणि त्यातला थोडासा भात मी पण खाणार होतो, कारण तुम्हाला चांगलं माहिती मला उपवासाचे पदार्थ किती आवडतात.